नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अंधेरीत बजरंग दलाचं आंदोलन, रास्ता रोको आंदोलनानं वाहतूक विस्कळीत, लव जिहाद विरोधात घोषणाबाजी, रोहिंग्या बांगलादेशी मुद्द्यावर आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचं आंदोलन, नीट पेपर फुटीवर केंद्र सरकारवर हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी। साकण तळेगाव मार्गावर वाहतूक कोंडी, रस्त्यावर माती टाकल्यानं अडथळा, वाहन चालकांना मोठा त्रास, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम। नागपुरात वाहतूक पोलिसावर कारनं हल्ला, पोलिसाला 100 मीटर फरफटत नेलं, नाकाबंदीवेळी धक्कादायक घटना, आरोपी अटकेत, होंडा सिटी कार जप्त। सोलापुरात SBI ATMच चोरीला, चोरट्यांनी संपूर्ण ATM उचलून नेलं, पोलिसांकडून CCTV तपास सुरू, ATM मधील रोकडची माहिती मात्र अस्पष्ट। दुसरीकडे मोताळ्यातही SBI ATM वर दरोडा, गॅस कटरने ATM फोडलं, 7 लाखांची रोकड लंपास, CCTV वर फवारला गेला काळा स्प्रे, फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू। धरण गावात शिक्षकावर पोक्सो गुन्हा, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धमकी देऊन गुन्हा लपवण्याचा आरोप, पीडितेच्या तक्रारीनंतर कारवाई, पोलिसांकडून सखोल तपास सुरू। कल्याणमध्ये एक्सपायरी खाद्यपदार्थांचा घोटाळा उघड, 27 लाखांचा माल जप्त, मच्छी बाजार परिसरात धाड, गुन्हे शाखेची मोठी कारवाई। गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार यशस्वी, 8 जहाल माओवादी, 64 लाखांचे इनामी नक्षलवादी पकडले गेले। CRPF आणि पोलिसांची संयुक्त कारवाई, 65 लाखांची रोकड जप्त। नवी मुंबईत तुर्भे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग, कचरा वाहतूक गाडी खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, सुदैवानं जीवितहानी नाही।